पिलू हे बघ ते काल तांदूळ टाकलास असं नाही करायचं ग सोनू कोण ठेव लवकर पटकन मला मारला असू दे हो मोठा येते ठेव माझ्याकडे गुड मॉर्निंग सर्वांना. कसं आहेत सगळे मस्तच ना. चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आता कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपण बेडरूम तरी क्लीन केलेलं आहे, छान स्वच्छ वगैरे सगळं छान व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता मी पहिल्यांदा का आले मी इथं बाल्कनीमध्ये, तर ॲक्च्युली थोडीशी बाल्कनी मेसी होती आपली, काही दिवस लक्षसुद्धा गेलेलं नाही आहे, थोडंसं दुर्लक्ष झालं बाल्कनीकडे, कारण त्याच्या पाठीमागे 2-3 कारणं आहेत, ते पुढे आपण डिस्कस करू. आणि नंतर ना ॲक्च्युली मी हे काल ना की रोपवाटिकेमधून 3-4 प्लांट आणलेले होते, सो त्याचंही आपल्याला लावायचं होतं. मग श्रीषाचंच मी वेट करत होते, कारण श्रीषा स्कूलमधून आली ना तरच करायचं, कारण तिलाही वेळ जातो, म्हणजे टी व्ही किंवा स्क्रीन टाईम ही थोडंसं कमी होतं. आणि सेकंड थिंग असं आहे की तिलाही झाडं लावायची किंवा रोज पाणी घालायची वगैरे थोड्याशा गोष्टी कुठल्या तरी एक सवयी लागल्या ना तरी खूप चांगलं आहे. म्हणून ह्या विचारानेच मी काय म्हटलं की थांबले, श्रीषाला पहिल्यांदा स्कूलमधनं घेऊन येऊ आपण आणि मगच आपण बाल्कनीमध्ये जाऊ असा विचार होता. तर बाकी सगळं ह्या गोष्टी मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर ऑलरेडी आपल्याकडे माती होती आणि जे काही सगळे झाडं वगैरे सुकलेले होते ते मी एका साईडला काढून ठेवले. ॲक्च्युली कबुतरांचा खरंच खूप त्रास आहे, म्हणून मला झाडं वाढवणं थोडंसं रिस्की वाटत आहे. रिस्की म्हणण्यापेक्षा ना की कबूतर आले गेले ना तर मला एक भीती म्हणण्यापेक्षा ना त्याची विष्ठा किंवा त्या श्रीषाला परत बाल्कनीत पाठवणं खरंच खूपच भीती वाटते. त्यामुळं मी मोस्टली खूप जरा अवॉइड करत असते. बट म्हटलं की नाही आहे, इतके दिवस आपण घाबरून नाही चालणार आहे, आपण कुठल्याही गोष्टी एक पाऊल तरी आपण उचलावं लागणारच आहे. सो त्यासाठी आपण छोटीशी काहीतरी आयडिया करू किंवा छोटेसे काहीतरी आपण एक पाऊल पुढं जाऊ असं मला म्हणायचं आहे, कारण करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आपण जर केलो तरच आपल्याला मुलांना सवय लागणार आहे. सो म्हणून विचार केला की चला आपण श्रीषाला घेऊन थोडीशी काहीतरी आपण गार्डनिंग करू, हळूहळू करू, जास्त आपण फास्टमध्ये नको आहे, छोटासा एक पाऊल फक्त उचललेला आहे. ते दिसतंय ना तुम्हाला, ते दिसतंय ना, ते सगळं रबर आहे. ओके, ते सगळं रबर. ॲक्च्युली मी सगळं ना की रेडी झालं ना तर मी तुम्हाला दाखवते की कसा आपला प्लॅन आहे डोक्यात. तर सध्या आता नाही आहे एवढं सगळं करण्याची, कारण प्लॅन वेगळा आहे माझ्या डोक्यामध्ये. फक्त आत्ता मी थोडीशी क्लीन करते, कारण आपले 1-2 दिवस हे सॅटर्डे संडे जाऊ देत. तर बघू अजून थोड्या दिवसाने की तुम्हाला पूर्ण आपली बाल्कनी छान दिसून येईल. आता ऑलरेडी छानच आहे असं नाही आहे, बट हे जे काही कुंड्या वगैरे आहेत ना तर ते सगळं थोडंसं वेगळं होईल आणि काहीतरी नवीन असं छान कमी जागेमध्ये, खूप अशी नाही आहे पण कमी जागेमध्ये तेवढेसेच आपले प्लांट असतील, तेवढीच झाडं असतील आणि तेही दिसायलाही छान दिसेल. आणि जे काही आपल्या वास्तुशास्त्रानुसार किंवा इनडोअर कुठले प्लांट असावे, आउटडोअर कुठले आणि कबुतरांपासून आपल्याला कसं सेफ ठेवता येईल ह्यासाठीच मी फक्त थोडीशी धडपड करणार आहे. बाकी एकेकांना खरंच खूप गार्डनिंगचा हौस असते किंवा त्यांना केअर करायचं एक छंदच लागलेला असतो, तसा त्या प्रकारामध्ये मी एवढीशी नाही आहे. प्लांट असावेत घरी, त्याचं मी जास्त प्रमाणात मी नाही करू शकत आहे. करू शकण्यापेक्षा की एक माणसांना जी आवड असते त्यामध्ये जे कोणी करतात ना तर त्यांचं एक ते लेवलच वेगळं असतं. त्यांचं ते क्लिनिंग म्हणा किंवा ते एवढे छान झाडांना वगैरे छान सांभाळणं, ती कलाच एक असते प्रत्येकांच्यामध्ये. ती ॲक्च्युली माझ्यामध्ये कला नाही आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी जास्त काही असं वाढवणार नाही आहे. जे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, आता इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा कमी पाण्यामध्ये, आता आम्ही एकदा गावाला गेलो की 8-8 दिवस वगैरे जातो, परत मग ते झाडं वगैरे सगळी सुकली जातात. त्यामुळे अशा पद्धतीनं मी सगळीच झाडं लावणार आहे की 4-5 दिवस जरी नाही पाणी घातलं किंवा आपल्या बाल्कनी कशी छान दिसते आणि कोणते प्लांट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत
तर ह्यासाठी जेवढे लागतील ना तेवढंच करणार आहे, बाकी जास्त असं करणार नाही आहे. कारण आपल्याला पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये खूप कमी स्पेस मिळतो आणि त्यामध्ये बाल्कनीमध्ये असं असतं की बाबा आपण टी टाईम म्हणा, कॉफी टाईम, थोडंसं पुस्तक वगैरे वाचत बसणं, हेही छान फ्रेश होऊन जातो. आपला मूडसुद्धा खरंच खूप छान येते, पॉझिटिव्हिटी येत असते. त्यामुळं खूप असं जास्त करणार नाही आहे, जितकं करेन तितकंच मी दाखवेनही तुम्हाला. आणि खूप असं जास्त हौस नाही म्हणण्यापेक्षा आवड आहे, बट खूप असं छंद आहे की सगळ्याच गोष्टी करावं असं नाही आहे माझं. बी फ्रँकली सगळ्या गोष्टी जी खरे आहेत ना, जे मला वाटतं तेच सांगते. आता एकेकांना आवड असते ना, तर पूर्ण वेळ ते खूप छान पद्धतीनं काळजी घेतात. त्यामुळे माझं एवढं माझ्या हातनं होणार नाही आणि डिटेल इन्फॉर्मेशन किंवा डिटेल नॉलेजही आपल्याला त्याबद्दल एवढं नाही आहे. थोडकंच मस्त असं आपण तेवढंच करू. आता फॉर एक्झाम्पल म्हणायला गेला तर कोरफड. आता ह्यासारखे झाडे कसं आपण लावू शकतो, कारण का ह्याची देखभाल करणं आपल्याला सोपं असतं किंवा ते झाड वाढवण्यासाठी पाणीसुद्धा कमी लागतं. त्यामुळे दिसायलाही खरंच खूप छान दिसतं. ॲक्च्युली ना की एका भिंतीला मी अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे, बट इथे आता सध्या आपल्याकडे प्लायवूडच आहे, बट आपल्याला इथं मार्बल टाकायचं आहे. आणि आपल्या घरी काम चालू होतं त्याच वेळेला ह्या गोष्टी मी करून घेतलेल्या होत्या, बट फक्त मार्बल राहिलेलं आहे. म्हटलं की तोपर्यंत आपण ठेवू म्हटले आणि ते तसंच राहून गेलं. खाली प्लेट्स वगैरे आहेत त्यामुळं ओलं जास्त होत नाही आहे आणि पाणीही जास्त लागणार नाही म्हणून थोडं थोडंच मी टाकत असते. बट ॲक्च्युली आपल्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे म्हटलं की सुकं पानं वगैरे पण खूप होते, म्हटलं तेही आपण क्लीन करू आणि मस्त असं छान तेवढंसंच ठेवू. आणि हे ॲक्च्युली सगळ्या कुंड्या वगैरे मी चेंज करणार आहे, तर हळूहळू करू आपण, कारण अजून ते खूप चांगले आहेत, बट मला सगळे इथे सिरॅमिकमध्ये ठेवायचे आहेत. एक छोटा सिरॅमिकचा पॉट मी आणलेला होता, बट कबुतरांनीच ते पाडलं, त्यामुळं मला तिथून भीती वाटली की बाबा ॲक्च्युली आपल्याला खरंच की सिरॅमिकमध्ये ठेवलं आणि परत कबुतरानं असं हे केलं की किती तुटतील, ह्या विचारानेच परत मी तो विचार स्टॉप केला. म्हटलं की जाऊ दे, किती दिवस जातात आणि थोडीशी जाळी मारून घेऊ, त्यावेळेला आपल्याला हवं तर मग आपण सिरॅमिकचे ठेवू शकतो. तर कढीपत्ताचं झाड एक माझ्याकडे खरंच खूप मोठं होतं, बट आपले कबूतर येऊन ना खरंच खूप घाण करत होते, त्यामुळे त्याचं कढीपत्ताही मला वापरणं योग्य वाटलेलं नाही आहे, त्यामुळे मी तेही काढून टाकले. आणि तुमच्याकडे काही आयडिया असेल त्यांना तर नक्की मला कमेंट करून सांगा, तशाही पद्धतीने मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेनच. सो चला इथंच थांबू आपण आता, आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुणाला ना कुणाला तरी काहीतरी नॉलेज असतं, सगळेच कुणी त्यामध्ये परफेक्ट नसतात, तर ॲक्च्युली हाच प्रकार असा म्हणता येईल. मला हौस आहे, दिसायला छान दिसावं असं मलाही वाटतं, बट त्याच्या पाठीमागं पण थोडंसं काहीतरी पर्पज असावा एवढंही वाटतं. आता माझ्याकडे मनी प्लांट आहे, बांबू प्लांट आहे, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आहेतच, पण आपल्याला आता मला कोथिंबीर म्हणा किंवा धणे वगैरे घालायचे आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप कराव्याशा वाटतात. श्रीषा एकदा टोमॅटो घातलेली होती, बट कबूतर खरंच ठेवत नाहीत, त्यामुळं ना की नकोच असं वाटत असतं, पण करायचं आहे काहीतरी, आपण सुचवू त्याच्यावरतीही. तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग बघा. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय, टेक केअर.